हेलो बच्चों, नमस्कार। आज के पीरियड में आप सभी बच्चों का हार्दिक स्वागत है। इसके पहले के पीरियड में जो हमने देखा पाठ था बेटा भी ऐकतो आहे। ये पाठ था और उस पाठ का जो भाग हमने देखा है वो पेज नंबर 7 पर का लास्ट जो पैराग्राफ है वो पैराग्राफ मैं फिर से थोड़ा दोहराती हूँ। जैसे कि शिरीष जो है वो लड़का लेखक के पीरियड में अपने पिताजी को लेकर आता था। हर रोज क्लास में पिताजी को लेकर ही आता था और इस प्रश्न का उत्तर लेखक को भी समझ में नहीं आता कि क्या गुपित है कि रोज ये लेकर ही आता है। और जो भी प्रश्न पूछते थे वो बहुत ही आश्चर्यकारक ऐसे उत्तर भी वो देता था। लेखक को बहुत आश्चर्य भी लगता था और थोड़ा गुस्सा भी आता था कि जब मैं उनके पिताजी को प्रश्न पूछता हूँ तो यही बीच में प्रश्न का उत्तर दे देता है। ये जो बात है ये लेखक को अच्छी नहीं लगती। लेकिन ये जो शिरीष है वो पढ़ने में बहुत अच्छा है। उसकी जो संगीत की आकलन शक्ति है वो बहुत ही दानगी थी, यानी बहुत ही ज़्यादा थी सारे बच्चों से। और इसीलिए लेखक ने उसको एक दिन बता दिया कि 3 महीने के बाद मेरे स्कूल का एक जाहिर प्रोग्राम लेने वाले हैं और उस प्रोग्राम में मैं आपको एक कार्यक्रम दूंगा। ये बात सुनाने के बाद भी शिरीष को जितनी चाहिए उतनी खुशी दिखाई नहीं दी और शिरीष कहने लगा, जब लेखक ने उनको पूछा कि क्यों शिरीष, मैंने इतनी बड़ी बात की कि तुझे मैं मेरे कार्यक्रम में आपको मैं कार्यक्रम देने वाला हूँ, फिर भी तुझे कुछ खुशी नहीं हुई? तो शिरीष ने उत्तर दिया कि मेरे से भी ज़्यादा मेरे पिताजी को, मेरे नाना को ज़्यादा खुशी होगी। ये भी बहुत ही विचित्र ऐसा ये प्रश्न का उत्तर था। माझ्यापेक्षा नानांना त्याचा जास्त आनंद होईल, मेरे से भी ज़्यादा मेरे नाना को ज़्यादा खुशी होगी। यहाँ तक अपना पिछले पीरियड में हुआ था और अभी आगे देखो। पिता पुत्र गेले आणि त्या प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तरेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो। तरेवाईक म्हणजे वेगवेगळे। प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात याचे रहस्य काय असावे या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना। लेखक म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरे हा देत असतो आणि त्याचंही मला फार आश्चर्य वाटतं। तो प्रत्येक वेळा आपल्या नानाचंच नाव घेतो याचंही रहस्य मला समजत नाही आणि रोज अगदी ठरल्याप्रमाणे नाना त्याच्याबरोबर येतात। ते का येत असावे याचंही गुपित मला समजलं नहीं। बच्चों, ये 2 लाइन है, उसको अंडरलाइन करते रखो। इस पर प्रश्न पूछते हैं कि लेखक को आणि लेखकाला कोणत्या 2 शंका आल्या, शिरीष बद्दल कोणत्या 2 शंका आल्या? तर एक आहे की ते असा नानाजवळ येता शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा। त्यांच्या मनात हे एक विचार आला की नाना जेव्हा त्याच्या जवळ जेव्हा बसलेले असतात तेव्हा मात्र अतिशय मनमोकळ्यापणाने तो व्हायोलिन वाजवत नसावा, अशा प्रकारची शंका लेखकाला आली। दुसऱ्या दिवशी शिरीष आला नाही। त्याचा हा पहिला खाडा, खाडा म्हणजे गैरहजरी।
जेव्हापासून संगीत क्लास लावलेला आहे, त्यांच्या क्लासमध्ये जेव्हापासून तो येत आहे तेव्हापासून एकदाही तो गैरहजर राहिलेला नाही. परंतु जेव्हा लेखकाने त्याला सांगितलं की 3 महिन्यांनी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुला मी पार्टिसिपेट करणार आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्यापेक्षाही माझ्या नानाला जास्त खुशी होईल, आनंद होईल. लेखक मात्र या प्रश्नाचं अतिशय विचार करू लागले, आश्चर्य वाटू लागलं. त्यांना अनेक त्यांच्याबद्दल शंकाही आल्या. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र शिरीष वर्गात आला नाही. लेखक म्हणतात हा त्याचा पहिलाच खाडा आहे, ही त्याची पहिलीच गैरहजेरी आहे. नसेल एखादे वेळ जमले असे मी समाधान करून घेतले, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. 4था दिवस गेला, 5वा गेला आणि तसेच 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ता नव्हता. म्हणजे पहिल्या दिवशी नाही आला, तेव्हा लेखकाने समजूत करून घेतली की असेल काही काम आलं असेल म्हणून नसेल आला. पण दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी नाही, 4थ्याही दिवशी नाही. आणि अशा प्रकारे एकूण 15 दिवस गेले. परंतु एकही दिवस गैरहजर न राहणारा विद्यार्थी आज 15 दिवस लगातार जेव्हा तो अब्सेंट राहतो, तेव्हा लेखकाच्या मनामध्ये वेगळ्याच कल्पना यायला लागल्या की असं का तो एवढे दिवस का बरं घरी आहे. आणि समजा जर त्याला घरी राहायचंच आहे, काही कारण असेल तर तसंही मला सांगायला पाहिजे. तर अशा प्रकारचे अनेक विचार लेखकाच्या मनामध्ये येऊन गेले. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. असे 15 दिवस गेल्यानंतर 16व्या दिवशी मात्र लेखक म्हणतात की एक दुसराच कोणी गृहस्थ माझ्या वर्गात आला आणि तो निरोपही घेऊन आला शिरीषचा, आणि फीचे जे पैसे होते ते फीचे पैसे सुद्धा घेऊन आला. निरोप असा होता की नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला. त्यांनी हे कारण सांगितलं की त्याचे नाना आता आजारी आहेत आणि ते आजारी असल्यामुळे ते क्लासला येऊ शकणार नाही. तर अशा प्रकारे शिरीष हा अतिशय आदर्श मुलगा आहे, आई वडिलांची सेवा करणारा आणि आई वडिलांवर, आपल्या वडिलांवर अतिशय नितांत प्रेम करणारा असा हा शिरीष मुलगा आहे. वडील तसेच आजारी पडले तेव्हा मात्र वडिलांच्या सेवेकरिता त्यांनी क्लासला येणं सुद्धा सोडलं. थोड्याशा रागाने मी म्हणालो, रागाने म्हणजे रागाने. नानाशी त्याला काय करायचे आहे, इकडे कार्यक्रम जवळ येत चालला आहे, त्याचे काय. शिरीष आला नाही, त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. त्याचे नाव पण काढायचे नाही असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो. बेचैन म्हणजे अस्वस्थ. लेखक म्हणतात जेव्हा तो व्यक्ती यांना फीचे पैसे आणि निरोप घेऊन आला, जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की नानाची तब्येत ठीक नसल्यामुळे शिरीष मात्र क्लासला येणार नाही, लेखकाने अतिशय रागाने त्यांना म्हटलं की नानाचं काय, माझ्या शाळेचा आता कार्यक्रम आहे, त्याला मी कार्यक्रम दिलेला आहे आणि तो येत नसल्यामुळे त्याला मी काही ज्ञान देऊ शकत नाही आणि हा कार्यक्रम तो कसा करणार. 15 दिवस झाले तो आला नाही, त्यामुळे मी त्याच्याकडचा कार्यक्रम काढून मी दुसऱ्या विद्यार्थ्याला दिलेला आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला मी तयार केलेला आहे. आता त्या मुलाचं म्हणजे शिरीषचं मला नाव देखील काढायचं नाही असं त्याने मनाने तर लेखकाने ठरवून टाकलं. परंतु ज्या दिवशी त्यांचा कार्यक्रम होता त्या दिवशी मात्र सकाळपासूनच लेखक अतिशय बेचैन होते, अस्वस्थ होते. सकाळची इतर कामे आटोपून मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा. मी ताडकन उभा राहिलो व त्याच्या जवळ गेलो. लेखक म्हणतात की मी अगदी अस्वस्थ झालो होतो सकाळपासून. अनेक विचार शिरीषबद्दल त्यांच्या मनामध्ये येत असतील आणि म्हणून ते म्हणतात की मी उगीच अस्वस्थ झालो. मी तर कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे तयारी पण केली, त्याच्या जागी मी दुसऱ्या विद्यार्थ्यांना पण काम दिलेलं आहे. परंतु एवढं सारं असताना देखील शिरीषच्या आठवणीने मी बेचैन झालो, अस्वस्थ झालो आणि असा विचार करीत असताना सकाळचे कामं आटोपून मी थोडा स्वस्थ बसतो न बसतोच तर माझ्या दारात मात्र शिरीष
एकदम येऊन उभा राहिला. मी त्याला बघून ताडकन उभा झालो आणि मी त्याच्याजवळ गेलो. अरे, तुझा पत्ता तरी काय? आणि आज एकटाच कसा काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना. लेखक म्हणतात, अरे तुझा काय पत्ता? आज 15 दिवस झाले तरी परंतु तू आला नाहीस आणि आज तू एकटाच कसा काय आहेस? नाना तुझ्या सोबत नाही आहे. इकडची दुनिया तिकडे होईल की, म्हणजे इकडचं तिकडे होऊन जाईल ना. परंतु मात्र तुझ्यासोबत नाना राहिल्याशिवाय तुझं भागणार नाही. काही इकडचा सूर्य तिकडे निघेल, कोणतीही गोष्ट इकडची तिकडे होऊन जाईल, परंतु मात्र नाना तुझ्या सोबत तर असायलाच पाहिजे. परंतु आज तू एकटा कसा काय आलास? तुझ्यासोबत नाना कसे काय नाही? असे अनेक प्रश्न लेखकांनी शिरीषला विचारले. बऱ्याच इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना माझे नाना कायमचे गेले हो सर. शिरीषनी आपल्या सरांना सांगितलं, लेखकांना सांगितलं की सर, खरोखरच तुम्ही म्हटल्याप्रमाणे इकडची दुनिया तिकडेच झाली. माझ्या जीवनाचं जे ध्येय होतं, जे माझे परमपिता होते आणि ज्यांच्या खुशीसाठी मी सतत कष्ट करीत होतो, जे शिकायला पाहिजे किंवा नाही ते पण मी त्यांच्या आवडीखातर शिकत होतो. त्यांना सुख मिळावं, त्यांना समाधान मिळावं म्हणून मी शिकत होतो. परंतु आज खरोखरच माझी दुनिया इकडची तिकडे झाली आहे. माझे नाना या जगात राहिले नाही. यापुढे मी कधीही एकटाच येणार. ही अतिशय दुःखद वार्ता लेखकाला शिरीषनी सांगितली. बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना? मी खिन्नपणे हो म्हणाले. सांत्वना करणे. समजाविणे. धीर देणे. तर जेव्हा त्यांनी एवढी दुःखद वार्ता सांगितली तेव्हा लेखकांनाही पण अतिशय वाईट वाटले. त्यांनी त्याला खूप समजावून सांगितलं, धीर दिला की हिम्मत हारू नकोस. आपल्याला आपले कामं करावेच लागतील. अशा प्रकारे जे काही त्यांना सांगता आलं असेल त्याप्रमाणे त्यांना त्या लेखकांनी शिरीषला हिंमत दिली, त्याचं सांत्वन केलं. आणि सांत्वना झाल्यानंतर शिरीषने स्वतः सरांना विचारलं, आपल्या लेखकांना विचारलं की आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना? आज आपल्या कार्यक्रम आहे आपल्या विद्यालयाचा, अशी विचारणा शिरीषनी आपल्या सरांना केली. मी खिन्नपणे हो म्हटलं. खिन्नपणे म्हणजे उदासपणे. खिन्न म्हणजे उदास. लेखक अतिशय उदासपणे त्यांनी शिरीषला हो म्हटलं. मग मला आज कार्यक्रम द्या आणि म्हणू नका सर, एवढीच इच्छा पुरवा. तो असे म्हणल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो. शिरीषने आपली इच्छा व्यक्त केली की सर, आपल्या शाळेचा आज कार्यक्रम आहे. त्याला पण आठवण होती की सरांनी मला आपल्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम दिलेला आहे. परंतु आज 15 दिवस झाल्यानंतर नक्कीच सरांनी माझं नाव काढून घेतलं असेल आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना तयारही केलं असेल. आणि म्हणून तो सरळच म्हणतो की सर, नाही म्हणू नका. माझी एवढी इच्छा मात्र पूर्ण करा. तो जेव्हा असं म्हणाला तेव्हा लेखक म्हणतात
की माझ्यातील एक शिक्षक जागा झाला. कोणीही शिक्षक असेल, परंतु विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांना अतिशय आत्मीयता असते, प्रेम असते. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी मनापासून काही करू इच्छितो, तेव्हा मात्र कुठलाही शिक्षक, कोणताही शिक्षक असो, तो विद्यार्थ्यांना नाही म्हणू शकत नाही. त्याच्या भावनेची कदरच मात्र हर शिक्षक करीत असतो. तर त्याप्रमाणे लेखकांनी शिरीषच्या भावना ओळखल्या आणि म्हणून म्हणतात की माझ्यातला एक शिक्षक जागा झाला. मी अतिशय सौम्य शब्दात, अतिशय हळू शब्दात त्याला म्हणालो, शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच माझ्या विद्यालयाची इफ्रत अवलंबून आहे. इफ्रत म्हणजे अब्रू. या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इफ्रत अवलंबून आहे. त्यातून तुझे 2 महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ? लेखक म्हणतात की मी तुझ्या भावना ओळखतो, परंतु तू सांग की मला आता नाईलाज आहे. आजचा जो हा माझा जाहीर कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमावरच माझ्या विद्यालयाची अब्रू ही ठरलेली आहे, अवलंबून आहे. तू आजपर्यंत 2 महिने सतत राहिलास. तुला ज्या पद्धतीने मला जेवढे संगीताचे धडे द्यायचे होते, जेवढं ज्ञान द्यायचं होतं, जेवढं शिकवायचं होतं, तेवढं मी तुला शिकवू शकलो नाही. अतिशय कमी 15 दिवसामध्येच तू माझ्या शाळेत येणं बंद केलं आणि एवढ्याशा ज्ञानावर तू आजचा कार्यक्रम कसा काय चांगला करू शकतोस? आणि म्हणून आज माझा नाईलाज आहे. मी तुला मात्र हा कार्यक्रम देऊ शकत नाही. आगतिक होऊन शिरीष म्हणाला. आगतिक होणे, लाचार होणे. आगतिक अतिशय आगतिक होऊन शिरीष म्हणाला, सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू दे, नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. लेखकाला शिरीषने म्हटलं, अतिशय दयनीय अवस्थेत, अतिशय हात जोडून, अतिशय लाचार होऊन विनंती करू लागला की सर, तुम्ही मात्र माझी ही एकच विनंती मान्य करा. आजचा कार्यक्रम मला द्या, आजच्या कार्यक्रमात मला स्थान द्या. नंतर मात्र माझ्या जीवनामध्ये कधीच मी व्हायोलिनला हात लावणार नाही. तेव्हा लेखक म्हणतात की तू पुढे जन्मभर वाजव, पण आज मात्र वाजवू नको, कारण तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. आणि मनस्थिती जर चांगली नसेल तर कुठलाही व्यक्ती कोणतंही काम बरोबर करू शकत नाही. ते काम आपल्याकडून बिघडल्याच जाते, चांगल्या प्रकारे श्रेष्ठ पद्धतीने होऊ शकत नाही. आणि म्हणून लेखक म्हणतात की हा जर कार्यक्रम बिघडला तर मात्र माझ्या शाळेची अब्रू जाईल. आणि म्हणून आजच्या प्रसंगाला तू मात्र या कार्यक्रमात व्हायोलिन वाजवू नको. तू जीवनभर व्हायोलिन वाजव, पण आज मात्र नाही. मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. आज छोटासा मुलगा पण केवढ्या समजदारीच्या गोष्टी करतो आहे, केवढा म्हणजे मोठ्या समजदार माणसासारखा तो बोलतो आहे. तो म्हणतो, मला जर परवानगी दिली ना सर, तर माझी सारी मनस्थिती सुधारेल आणि मी आपोआपच चांगला होईल, माझी मनस्थिती आपोआप चांगली होईल.
अशा प्रकारची विनंती शिरीष आपल्या सरांना करतो. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा आणखी कशाला दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असे मी ठरवले. शेवटी शिक्षक हा विद्यार्थ्यांनी जर विनंती केली, विद्यार्थ्यांनी जर आपली इच्छा व्यक्त केली तर कोणताही शिक्षक त्या विद्यार्थ्याला नाही म्हणू शकत नाही. त्याच्या इच्छेचं, त्याच्या भावनेचा विचार करणारा शिक्षक असतो आणि लेखक सुद्धा विद्यार्थ्याच्या भावनेचा विचार करणारेच आहे. भला त्यांना वाटत आहे की याला जर मी दिलं तर माझ्या शाळेची अब्रू जाईल, हा कार्यक्रम काही चांगल्या रीतीने करू शकणार नाही, एवढी ती शंका असताना सुद्धा जेव्हा आपला विद्यार्थी एवढी विनवणी करीत आहे तेव्हा त्यांच्यातील शिक्षक जागा झाला आणि त्यांनी विचार केला की हा मुलगा पहिलेच किती दुःखी आहे, त्याला अजून काय दुःख द्यायचं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर मी तुला कार्यक्रम देतो. आणि लेखकांनी सुरुवातीलाच त्याचा व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम ठेवला. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. मुरलेल्या म्हणजे पारंगत झालेल्या. इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो. आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता की नवीनच शिकायला आलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. तेव्हा याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे. टाळ्यांच्या कडकडाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. पायावर डोके ठेवणे नतमस्तक होणे. जेव्हा शिरीष व्हायोलिन वाजवायला लागला तो एवढा उत्कृष्ट वाजवत होता, इतका उत्कृष्ट वाजवत होता की त्याचं व्हायोलिन वाजवणं बघून कोणत्याही प्रेक्षकाला असंच वाटेल. कारण शिरीषची ओळख सुरुवातीलाच लेखकाने करून दिलेली होती की शिरीष हा अतिशय नवखा विद्यार्थी आहे, फार कमी दिवस माझ्या शाळेमध्ये शिकलेला आहे आणि म्हणून ह्या छोट्याशा मुलांनी जर काही कमी जास्त चूक केली तर छोटा मुलगा समजून त्याला माफ करा, अशा प्रकारची ओळख लेखकाने पहिलेच लोकांना करून दिली होती, प्रेक्षकांना करून दिली होती, श्रोतू वर्गाला करून दिलेली होती. आणि जेव्हा तो प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये व्हायोलिन वाजवत होता तेव्हा इतका उत्कृष्ट वाजवत होता की लेखकांना वाटत होतं की बिलकुलही काळीचाही फरक नाही. इतका उत्कृष्ट एखाद्या मुरलेल्या अतिशय कलेमध्ये पारंगत झालेल्या वादकाप्रमाणे हा व्हायोलिन वाजवत आहे. लोक जेव्हा अगदी मंत्रमुग्ध होऊन याचं वाद्य ऐकत आहेत तेव्हा लोकांच्या मनामध्ये एकच विचार असेल की अरे हा तर नवशिका आहे, फार कमी दिवस तो सरांकडे शिकलेला आहे, हा इतका नवखा असताना सुद्धा एवढा चांगला जर वाजवू शकतो तर यांच्याकडे जे जुने विद्यार्थी आहेत, विद्येत पारंगत झालेले आहेत, ते विद्यार्थी किती सुंदर वाजवत असतील. अशाच प्रकारचा विचार सर्व श्रोतू वर्गाला पडलेला असेल असा विचार लेखकाच्या मनामध्ये आला. आणि एकदम जेव्हाच व्हायोलिन वादन संपलं तर श्रोतू वर्गाने अगदी टाळ्यांचा कडकडाट केला आणि लेखक या विचारातून अगदी भानावर आले. जेव्हाच कार्यक्रम त्यांचा झाला तेव्हा शिरीष उठला आणि सरळ आपल्या
सरांजवळ आला आणि त्यांच्या पायावर डोके ठेवले, नतमस्तक झाला. यावरून शिरीष हा किती आदर्श मुलगा आहे आणि शिक्षकांचं किती तो आदर करतो हे या प्रसंगातून आपल्याला दिसून येते. अतिशय आदर करणारा, गुरूंचा सन्मान करणारा हा विद्यार्थी आहे. मी त्याला ओळखत विचारले, शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखी कुठे शिकत होतास? डोळे पुशीत शिरीष म्हणाला, सर, काही भलतीच शंका, मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो. एक शंका मनामध्ये लेखकाच्या आली आणि त्यांनी त्यांचं वादन बघून ते आश्चर्यचकित होऊन जेव्हा शिरीषने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांना आपल्या कवेत घेऊन त्यांना आपल्या छातीशी लावून लेखक शिरीषला म्हणतात की शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्या क्लासला येण्यापूर्वी तू पुढे दुसरीकडे क्लास लावला होता का? अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा लेखक विचारतात तेव्हा शिरीष म्हणतो की सर, ही काय माझ्यावर शंका आहे? मी तुम्हाला माझ्याबद्दल सविस्तर सांगतो. आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या घडलेल्या गोष्टी त्यांनी सरांना सांगण्यास सुरुवात केली. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढचा जो भाग राहिलेला आहे तो उद्याच्या पिरियडला आपण बघू. तर आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.